कसारा घाट एकेकाळी व्यापाऱ्यांच्या पालख्या इथे थांबायच्या, सैनिक पावलं इथे आदळायची आणि त्या सगळ्या थकलेल्या वाटसरूंना दिलासा द्यायची एकमात्र वास्तू एका घुंटासारखी बारव. तीही कुणी सामान्य माणसाने नाही, तर आपल्या काळात संपूर्ण भारताला पिण्याचं पाणी, धर्मशाळा, मंदिरे आणि घाट देणाऱ्या मा अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली. गडगडत्या घाटमाथ्यावरून चढताना नाशिक मार्गावर उजव्या बाजूला अचानक नजरेस पडते ही घुमटाकार दगडी रचना. उलट्या टोपलीसारखी, इग्लूसारखी असं हे वाटतं. निसर्गाने आणि माणसाच्या कलेने मिळून घडवलेली एक समाधानकार अशी मूर्ती. या बारवचे बांधकाम पाहिलं की थक्क व्हायला होतं. 15 फूट व्यास, पूर्ण दगडी रचना, 3 अर्धगोल खिडक्या, जसं पाणी, झाडपाळा, धुळीपासून स्वच्छ राहावं यासाठी काळजीपूर्वक झाकलेली असावी. कुठेही नक्षीकाम नाही, शिलालेख नाही, पण बारव ही स्वतः बोलते. ती सांगते त्या काळाच्या मातृशक्तीच्या दानशीलतेची, संकट समयी आधार देणाऱ्या त्या माऊलीच्या संवेदनशील गोष्ट. या पाण्यात वैशिष्ट्य असं की आजही 2 वाड्यातील स्त्रिया या बारवेतून पाणी भरतात. वर्षभर हे पाणी प्यायचं योग्य राहतं. कोणतीही यंत्रणा नाही, कोणतीही देखरेख कर्मचारी नाहीत, तरीही 250 वर्षानंतरही ही बारव आहे तशीच शुद्ध, स्वच्छ आणि शाश्वत आहे. पूर्वी या घाटातून भरपूर व्यापारी वाहतूक व्हायची. प्रवाशांना ताण भागवण्यासाठी पाण्याचा एकमेव असा हा आधार होता. अशा वेळी अहिल्याबाईंची ही दूरदृष्टी फक्त स्थापत्य नाही, तर माणुसकी सुद्धा होती. अहिल्याबाई होळकर त्या केवळ राणी नव्हत्या, त्या मातेसमान होत्या. जनतेच्या दुःखावर औषध देणाऱ्या, आपल्या कर्तव्यातून माणुसकीचं उदाहरण देणाऱ्या. आज आपण प्रगती केली, परंतु कधी कसारा घाटातून प्रवास झाला तर डोळे उघडे ठेवा. त्या घुमटासारख्या शांत पण जिवंत बारवेकडे बघा. ती फक्त पाणी देत नाही, ती अहिल्याबाईंच्या मायेची आपल्याला आठवण करून देते. एका इंग्रजी लेखकाने त्यांना भारताची कॅथरीन द ग्रेट असं म्हटलं होतं. पण खरं सांगायचं तर त्या आपल्या मातीतील एक साधी पण थोर अशी माऊली होती. ती एक पाण्याची विहीर नाही, ती माणुसकीची शिदोरी आहे आणि मातृत्वाचं गोड स्पर्श आहे. ती आहे अहिल्याबाईंची बारव आहे. मित्रांनो, कसारा घाटातून कधी प्रवास झाला तर आठवणीने ही शिल्प, ही वास्तू नक्की बघा. पूर्वी आम्ही जो व्हिडिओ केलेला त्याच्यामध्ये पूर्ण गवत वगैरे होतं, पण आता मी जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये पूर्ण सुशोभीकरणचं काम सुरू आहे. त्यामुळे क्लिअर कट आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे स्वच्छंद मनाने बघायला मिळेल आणि ती वास्तू आता दिसते. पूर्वीच्या काळात जेव्हा ते सुशोभीकरण नव्हतं तेव्हा पूर्ण झाडी असल्या कारणाने ते दिसत नव्हतं, गवतातून शोधावं लागायचं. पण आता तिथे सुशोभीकरण झालंय आणि खूप सुंदर असं बारव आहे. तर नक्कीच अहिल्याबाईंचा हा आशीर्वाद जाताना नक्कीच घ्या. पुन्हा भेटू एका नव्या ब्लॉग सकट. तोपर्यंत मी विनोद शिंदे आपला जय शिवराय घेतो.